अजून एक ट्रिप. गुड मॉर्निंग. वाजले सकाळचे 6:34 झाले. आज जायचं आहे इमॅजिका. आज जायचं आहे इमॅजिकाला. 70 किलोमीटर आहे. इथून 70 किलोमीटर आहे ठाण्यापासून. तर खोपोली खालापूर जवळ आहे हे. थोडी काच साफ करून घेऊया, धूळ खूप पडले. पोचलो आहे माझीवाड्याला. आज ट्रॅफिक कमी आहे. आज आहे शनिवार आणि महिना आहे जून, तर शाळा वगैरे सुरू झाल्या तर ट्रॅफिक कमी झालं. बघू आता इमॅजिकाला किती गर्दी आहे. थोडे ढग येत आहेत पण पाऊस काय अजून पडला नाही. आलं प्रतीक आणि त्याला पिकअप केलं आहे. जाऊया डायरेक्ट खोपोली साईडला. तर आपण रूट घेणार आहे जुना मुंबई पुणे हायवे आणि पनवेल बायपास करून जुन्या मुंबई पुणे हायवे, शेडूंग टोल नाका आणि पुढे खालापूरवरून पुढे उजवीकडे वळून इमॅजिकाला जाणार आहोत आपण. थोडा ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे हॉटेलशिवाय. तर नेहमीच आपल्याला माहिती आहे इकडे समोर आहे माथेरान आणि या जंक्शनला आपण ब्रेकफास्ट करतो. मिसळ पाव आणि इथे बरेचसे मेनू आहेत तर आपण घेऊ शकतो. तर आम्ही घेतलं आहे मिसळपाव आणि इडली वडा. तर हे हॉटेल असं आहे की आपण निघाल्यापासून 1-1.5 तासावरती बरोबर येत असतो. योग्य वेळी ब्रेकफास्टला पोचतो. इकडे आली आहे मिसळ. दिसायला एकदम मी मागवलं आहे इडली वडा. नाश्ता झाला आहे तर जाऊ पुढे. त्या ठिकाणी चहा घेतो आपण, माहिती आहे तर व्हिडिओ बघत असाल तर हे आहे योगी चहाचं दुकान आहे इथे. तर हा गुळाचा चहा आहे आणि छान लागतो हा. तर बरोबर खालापूर जंक्शनला शॉप. थोडंच आहे आता, 15 मिनिटं आहे इमॅजिका. तर इथून अंदाजे 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे इमॅजिका. पेमेंट करूया आणि निघूया. पोचलो आहे इमॅजिकाला. तर एंट्री अशी आहे. पार्किंग चार्जेस किती आहेत. पार्किंगची खूप मोठी स्पेस आहे इकडे, दाखवतो पुढे जाऊन. हे आहे इमॅजिकाची एंट्री. 3 लाईन आहेत आत जायला आणि रेट्स दाखवलेत. बाईकसाठी 50, कारसाठी 100 रुपये दिवसाचे. पार्क केले इकडे. पार्किंग एरिया खूप मोठा आहे पण सावलीच्या जागा थोड्याच आहेत. तर लवकर गेलो तर सावलीची जागा मिळेल. इकडे इमॅजिकाचे बोर्ड लावलेत पण गर्दी एवढी आहे की बिना कोणी येता व्हिडिओ निघतच नाही. सो त्यांना घेऊनच व्हिडिओ काढलेले आहे. जाऊया आपण चालत. राईड्स दिसत आहे तिथून आणि सुरू पण झाल्यात वाटतं. 10:30-11च्या आसपास सुरू होतात. तिकीट घ्यायला गेलेलो पण हे परेड सुरू झाले यांचे. थोडंसं तुला शूटिंग करूया. तर बघा एवढे राईड्स आहेत त्याच्यात. राईडची नाव वगैरे लिहिली आहेत आणि आजचा रेट यांचा आहे 2100 रुपये इन्क्लुडिंग टॅक्स. आणि हे 4 बँड दिलेले आहेत त्यांनी. आणि आम्ही कॉम्प्लिमेंटरी जी आहे राईड ती घेतली आहे स्नो पार्क. दुसरा ऑप्शन आहे टॅम्पोलिनचा पण आम्ही स्नो पार्क घेतलं. लेट्स गो. टायमिंग्स याच्यावर लिहिलेले आहेत. एंट्री करताना त्याचा फोटो काढून आपण जाऊ शकतो. सो परत चेक करायला याची गरज नाही. फोटो काढून ठेवला आहे याचा. इथे बऱ्याच ठिकाणी चेक्स आहेत. QR कोड दाखवून मग एंट्री आहे. आणि ते 50 रुपयाचं कुपन दिलं आहे पण ते फक्त शॉपिंगसाठीच यूज करू शकतो आपण. ते काय ॲनिमल्स आहे, डुक्कर वगैरे असे काढले शॉप्सच्या वरती. आणि हे गेम्स आहे ज्याच्यात तुम्हाला हे टॉईस मिळू शकतात. हा पूर्ण मॅप आहे इमॅजिकाचा इकडे. बघू इथे पुढे काय काय आहे. तर अर्ध्या राईड्स इकडे समोर आहेत. समोर दिसते ते रेस्टॉरंट आहे. माझे तलाव आहे. इथे वॉटर शो होतो, म्युझिक शो होतात. हे पण एक छोटंसं रेस्टॉरंट बार आहे तिथे. आणि हा विना तिकीट आलेला पण
इथे आता हे वॉटर मिस्ट सुरू केलेले आहे, तर गरमी खूप आहे आणि थोडा थंडावा मिळण्यासाठी सुरू केलं की ही पायरेट कॅट आणि ही राईड बंद आहे. आता आपण आपल्या जायचंय फर्स्ट राईडकडे बघू कुठून जायचं आहे कळत नाही. आपण जरा पुढे आलो आणि कळत नाही, तर हे स्प्लॅशवाला राईड नंतर करूया. आधी जाऊया आपल्या मेन राईडकडे, त्याचं नाव आहे नायट्रो. तरी ही रोलर कोस्टर राईड आहे. ओके, लेट्स गो. खूप उंचावर घेऊन गेलेले आणि अशी बेकार राईड झाली. वर खाली आणि मोठाच गोळा आलेला. तर वर जाताना तिथे आधी मोबाईल कीज आपले गॉगल्स काढून ठेवले. आलो आहे नेक्स्ट राईडकडे. अरे 90 डिग्री राईड आहे आणि याला वेटिंग पिरियड बराच आहे. वेटिंग पिरियड खूप आहे. आधी आपण दुसरी राईड करून येऊ आणि मग इकडे येऊ. तर डेअर ड्रॉप D2 ह्या राईडकडे आम्ही आलेलो. तर ह्या राईडमध्ये मला वाटलं आधी वर घेऊन जातील आणि ड्रॉप करतील, पण हे एक्झॅक्टली ऑपोजिट होतं. ड्रॉप हे अप पण आहे, तर हा डेअर ड्रॉप अप पाहिजे होता आणि मी हात वगैरे लूज सोडलेले आणि हे एकदम वर गेला. माता दे सगळेच देव आठवणार. तर हो, सगळेच देव आठवतील आता. आणि वर गेलो. पूर्ण एअर प्रेशरवर आहे वाटतं. हे आवाज येतो एअर प्रेशरचा. आता जाऊया या राईडकडे, बघू वेटिंग किती आहे. वेटिंग याला भरपूर आहे. आम्हाला 4 ते 5 राऊंड थांबावं लागले. ऑलमोस्ट 45 to 50 मिनिट्स गेले आमच्या ह्याच्यात. तर ह्याच्यामध्ये सेफ्टी चेक्स भरपूर आहे. ते इंडिव्हिज्युअली प्रत्येक सीट चेक करतात लावले की नाही. आणि तिकडे सेन्सर्स पण आहेत, तर त्यांना कळतं एखादं लूज असेल किंवा वेट डिस्ट्रीब्युशन बरोबर नसेल तर तिकडे सिग्नल दिसतो तसा, त्यामुळे ते रिॲडजस्ट करतात. तर याला चालू व्हायच्या आधी पण बराच वेळ जातो हे सर्व चेक्स करायला. बाकी हे ऑलमोस्ट 90 डिग्री 90च्या जरासा वरतीपर्यंत जाऊन 2 राऊंड तसे होतात वरती. आणि आणि स्वतःभोवती पण फिरते, पण एकदम 90 डिग्रीला पुन्हा खाली येते तेव्हा जरा हे फिरवणं बंद करतात. सो ओके आहे ही राईड. काय स्केअरी नाही आहे, रोलर कोस्टरपेक्षा ही स्केअरी नाही आहे. या पोलकडे बघा, वजनाने पोल पण हलत आहेत. अजून 90 डिग्रीपर्यंत पोहोचलं नाही आहे. काहीतरी इश्यू झालेला तर त्यांनी स्लो केलं आहे. तर ते इश्यू झालेलं का कोणी वॉमिटिंग केलेली काय तर झालं आहे.
ओके, त्यांनी पुन्हा राईड सुरू केली आहे. यावेळेस बघू 90 डिग्रीपर्यंत जाते का. या राईडचं नाव सांगायचं राहून गेलं. लिहिलं आहे स्क्रीम मशीन या राईडचं नाव आहे. तर ह्याच्यात पाय एकदम सूर्याकडे आणि पाय ढगात होते आणि भारी राईड आहे ही मिस नाही करायला पाहिजे. कदाचित इमॅजिकामधली रोलर कोस्टर जी नायट्रो आणि ही या दोन राईड एक नंबर आहेत. या राईड मिस नाहीच करायला पाहिजेत. याचा प्रॉब्लेम एवढाच आहे की वेटिंग पिरियड भरपूर आहे आणि एक्सप्रेस आणि नॉर्मल एंट्री. एक्सप्रेसवाले एकदा सोडतात, नॉर्मलवाले एकदा सोडतात. सो बराच वेळ लागतो, वेटिंग पिरियड बराच आहे. ओके, काही शॉर्ट्स बाहेरून दाखवतो नायट्रो रोलर कोस्टरचे. त्याच्यामध्ये तर कीज आणि मोबाईल तर बाहेर ठेवूनच आलेले बरे. पडण्याचे भरपूर चान्स आहेत. रोटेट भरपूर होते. तर ही स्प्लॅशवाली राईड आहे. बघू, सिम्पलवाली आहे. पण प्रॉब्लेम इथला आहे की हे उन्हामुळे तापलेले आहे सीट आणि बसायला पण होत नाही. आणि ही बाई नुसती बोलते बसा बसा बसा, खाली बसा बोलते. गरम आहे. आणि ही गन पण एवढी इझी नाही आहे ऑपरेट करायला. खूप ताकद लागते. हडकुळ्या माणसांचं काम नाही. खाली वर मागच्या बाजूला. ओके, सुमितने खूप ट्राय केलेले आहे. खूप ट्राय केले. चला, राईड झाली. हालत खराब झाली आहे उन्हाने. चालू स्नो पार्ककडे. इथे एंट्रीला आपल्याला बरेचसे स्टॅम्प्स मारून घ्यावं लागतात. तर इथे कॅमेरा न्यायचे 100 रुपये आहेत आणि मोबाईल न्यायचा असेल तरी 100 रुपये आहेत. पण मोबाईल ठेवायचा असेल आत तर इथे फ्रीमध्ये ठेवू शकतो. पण आत न्यायचं तर पर मोबाईल 100 रुपये. स्नो पार्कची एंट्री इथून आहे. काय घालायचं? सुरुवातीला इथे शूज काढून त्याचे एका बॅगेत आणि जॅकेट घालायचं. जॅकेट घालायचं. पुढे ग्लोव्स पण आहेत आणि शूज पण घालायचे. शूज आर्मी स्टाईल शूज दिलेले आहेत. फुल्ली रबर
जास्त इन्सुलेशन नाही आहे, पाय तरी गार होतीलच. सॉक्स हवेत, सॉक्स घालूनच जायचे ह्याच्यात. माहीत नाही हे लोक सॉक्स देतात का, आमचे ऑलरेडी होते सगळ्यांचे, सो काही इश्यू नाही. आणि आम्ही झालो आहे रेडी. लेट्स गो. माझे ग्लोव्ज घेतो. ग्लोव्ज घालायची प्रॅक्टिस आहे, पण तरी हे एवढे फिटिंगला हे नाही, लवकर गेले नाही. बाकीचे पण रेडी झाले आहेत. जाऊया आतमध्ये. कुठून जायचं आहे? एंटरिंग ओके, स्नो झोन. वाजले आहेत 1 दुपारचे. उन्हात तापून आलो आहे. बाहेर भरपूर गरमी आणि निघते. मायनसमध्ये टेम्परेचर आहे. बापरे, खूप थंडी आहे. थंडी आहे, पण इथे वास येतोय रॉकेलचा. माहीत नाही का, इकडे रॉकेलचा स्मेल येतोय. स्नो पार्कमध्ये होता आम्ही 2 जण आहेत, 6 लोकच आहे सध्या. प्लीज वॉच युअर स्टेप्स. प्लीज वाटते. याआधी मनालीला आणि UK थोडा अनुभव असल्यामुळे थोडं इझी केलं स्नो. घरावर स्नो आहे. स्नोमॅन. सॉरी, स्नोमॅन नव्हता हा. ते अस्वल होता. बघू, स्नोमॅन आहे तिकडे कुठेतरी. जाऊ थोड्या आणि लहानपणी वाचलं असेल पुस्तकात इग्लू, त्याच्या आत जायचं आहे. आणि पेंग्विन छोटासा आहे. इकडे एक अस्वल आहे. हे आमचेच काही प्राणी आहेत. आणि आतमध्ये असं आहे, त्याच्या आतमध्ये आहे मी. झालं एवढंच आहे आतमध्ये, अजून काही नाही. तर जाऊया बाहेर. असं वाटतं याच्याने खोकला येतोय. याच्यात काय आहे? स्नोमॅन. आणि इथे पण सॉरी, इकडे ॲक्सेस नाही आहे. एंट्री या बाजूला आहे सेटिंग. आणि अजून एक स्नोमॅन. बसू शकतो. बसून बघा, अंटार्क्टिका. बसून बघा काय होतं. आलो अंटार्क्टिका. हो, गोळा बनवायचा. गोळा चला तर, हा स्नोमॅन आहे. मॅन बनवला. तो स्नोचा नाही आहे, हा प्लास्टिक मॅन आहे. प्लास्टिक मॅन आहे. स्टिक इज फॉर एव्हर. बघू, बर्फ घेऊन हातात. थोडं खेळूया बर्फाबरोबर. स्नोबॉल. बनला स्नोबॉल. गाणी लावली त्यांनी आता.
करायला पाहिजे होतं, पण दाखवतो 360 डिग्री व्ह्यू. काही जण येत आहेत अजून, गर्दी होत चालली. करूया स्नो. काय स्नो विसरलो. इथून खालून घेऊन जावं लागतं वरती. जाऊया एकदा तरी करूया. मी घेतलं काय? ओके, आम्ही थकलेली माणसं चाललोय वरती. सील चुकून आलंय ह्या बाजूला. रिटर्न करायचे फिश खायला. चला रिटर्न करूया हे सगळं. ओके, सगळं तर निघतंय. तर बोट निघतील का माहीत नाही. बोट चिकटलेले आणि हे माहीत नाही आईस कुठून केलं याच्यामध्ये. शूज घेतलेत नेहमीचे. आले बाहेर. थोडे शॉप्स आहेत ते शॉपिंगसाठी. ते 50 रुपये घेतलेले. हे शॉपिंगसाठी यूज करू शकतो, फूडसाठी नाही. आम्ही त्या फोटोग्राफरकडून काढून घेतले. ते काहीतरी 356 फोटोचे आहेत. आता आम्ही हा गेम खेळतो आहे. गोइंग करूया. बॉल मारायचा आणि याच्यात पडायला पाहिजे. एकच. ठीक आहे. व्हॉट इज दिस? फेल्ड. इकडे फूड ऑप्शन आहेत. इकडे फालुदा ऑप्शन आहे आणि बुफे मेनू पण आहे. अनलिमिटेड 330. चाइल्डसाठी अडल्ट 475साठी मेनू बघून घ्या. बरेच काय काय मेनू आहे. ड्रिंक्स पण घेतलं आणि एक फालुदा घेतलाय. हां, फालुदा तयार व्हायला 5 ते 10 मिनटं लागतील. बनवते. पूर्ण नाही घेतलं. व्यवस्थित दिलं आहे. संपव आता. तर ठाण्यातला बाबा फालुदा एकदा खायचा आहे, पण हा सध्या खाऊ. आपल्या टीमने काय काय घेतलं आहे ते मोठ्या फॅनखाली बसूया. आणि व्हिडिओ एकदम बकवास आहे. तर सगळं रेड दिसतं आहे. ओके, तर मी बाहेर आलो आहे. इकडे खूप गेलेलं आहे. खेळतं आहे स्टाफसाठीच असेल. एखादी जुनावाला असेल स्टॉलला येते. खर्चा नाही गेला. आय फॉर इंडियामध्ये आले. इथं शो आहे. थोडं सीट्स वगैरे मोशन होताच. तुम्हाला तो इमर्सिव्ह एक्सपिरियन्स मिळेल. मध्ये बसायला हवं होतं. आता ही सीट मिळाली. मधून चांगला एक्सपिरियन्स होईल. इकडे एक डायनासोर आहे. पाणी फेकत असतो लहान मुलांसाठी. आणि सर्वात बकवास इमॅजिकाचं सर्वात बकवास काय असेल तर ते ही स्क्रीन आहे डिटेक्टिव्हची. ते अजिबात येऊ नका. 3:15चा शो आहे. आम्ही आलो होतो ACA म्हणून थोडा वेळ, पण बकवास हे आहे. हे डायनासोर आणि रिव्हरवाली राईड. त्याला पण खूप मोठी रांग आहे. इकडे कप्पाशी टीवाला आणि कप्पाशीवाली राईड. त्याला अजिबात लाईन नाही. कधी पण येऊन जाऊन खूप आपण ट्राय करतो. फारच कमी राईड आहे ज्याच्यात मोबाईलवरून बसू शकतो. त्यातली ती एक. त्यातल्या काही कपश्या खूप जोरात फिरत आहेत, काही स्लो.
5च्या आधी राईड या राईड करून घेऊया. 5 वाजता बंद होतं. त्या भूताची आणि हॉररवाली राईड आहे, ते नाव पण विसरलो मी काय होतं. काय आणि मध्ये मध्ये माणसं भूतं ठेवली आहे त्यांनी, हात वगैरे लावून जातात. अरे मागून हे मागून पण येत आहेत. एक बार ना मैं वीडियो चालू करता हूँ तो दिखेगा मुझे. और बाबा क्या शादी था. मेरे मन में गाना आया तो मैं गा दी. भाई वो तो अचानक से आपकी नाम काय आहे ती पहिली बाई डेंजर होती बाकी अरे भूत नाही आहे. पुन्हा एकदा कपाशी, पण बराच वेळ लाईनी जी स्पेसवाली राईड आहे थांबून, आणि तिथे काहीतरी सेफ्टी इश्यू झालेला, सो आम्ही इकडे आलो जा तिकडे. डायनोसॉर आणि रिव्हरवाल्या राईडमध्ये, आणि ते पटापट मूव होत आहेत. सो जाऊया ह्या राईडमध्ये. आतमध्ये डेकोरेशन चांगलं केलेलं आहे आणि साऊंड इफेक्ट पण चांगले आहेत. ही राईड पण एक न मिस करण्यासारखी राईड आहे, ते पण नक्की जायचं. त्याचे 5 ते 10 मिनटं आतमध्ये फिरते पाण्यातून जातात, त्यामुळे बरेच स्लो जाते. नंतर आहे तो पुढे ड्रॉप आता प्रूफ आहे. ये क्या हो रहा है? ये गुफा मुझे बहुत खतरनाक लग रही है. जहाँ देखो खतरा. मैं कोई फ्रॉड नहीं.
5:45 शेवटची राईड झाली आहे. हा रिटर्न कार पार्किंगकडे. चला टाईम झाला आहे निघायचा. इथून पुढे 2 ते 3 तास लागतील घरी जायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ इथे संपवतो.
थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय मॅचिका.